तर मित्रांनो, आज माझा दुबईमधला चौथा दिवस आहे. आज तारीख आहे 29 ऑक्टोंबर, रविवार आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता मी चाललो आहे रिव्हरलँड रिसॉर्ट आहे. ॲक्च्युली तिथे युरोपियन स्टाईलमध्ये सगळं आर्किटेक्चर त्यांनी केलेलं आहे. ते इंस्टाग्रामवर फेमस आहे, तर ते मी बघायला चाललो आहे. आणि येताना बुर्ज अल अरब 7 स्टार हॉटेल पण तिथेच आहे. ते पण बघून फोटोशॉप करून तो बीच जरा एक्सप्लोअर करून येऊया दुपारपर्यंत. सकाळचे 9 वाजले तरी सगळीकडे सामसूम आहे. दुकानं अजून उघडलेली नाही आहे. इकडे मोस्टली 10 नंतरच दुकानं उघडतात. मी आता ज्या एरियामध्ये राहतो आहे देहरामध्ये, तिथे काळी लोक म्हणजे आफ्रिकन लोक इथं जरा जास्त प्रमाणात दिसतात मला. इकडे भरपूर प्रमाणात ते इकडे येत आहेत. ही जी मोठी बिल्डिंग आहे ती आहे हयात रिजन्सी हॉटेल. आता आपण बनिया स्क्वेअर स्टेशनला आलेलो आहोत. इथून जाणार युनियनला आणि ट्रेन चेंज करून मग पुढे आपण IBN बतुआ मॉलला जाणार. तर मित्रांनो, आपण जी ट्रेन पकडली युनियनवरून एक्सपो 2020साठी, तर तिथे 38 नंबरला आपल्याला उतरावं लागते जबल अलीला. आणि तिथून परत आपल्याला युनियन एक्सचेंजची मेट्रो पकडून नेक्स्ट स्टॉप इबन बटुटा इथे उतरावं लागते. तिथे आता बसने आपण पुढं रिव्हरलँड बघायला जाऊयात. इकडे तुम्ही समोर बघू शकता टॅक्सी आणि बस स्टेशनसाठी एक्झिट आहे. तर आपल्याला तर तिकडे जायचं आहे. हे माझ्या बाहेर तुम्ही बघू शकता, इथेच बस स्टेशन आहे. तर आता इथे आपण बस पकडून पुढे रिव्हरलँडसाठी जाणार आहोत. मित्रांनो, 10 मिनटासाठी माझी बस चुकलेली आहे, मिस झालेली आहे. आणि आता मला अर्धा पाऊण तास कमीत कमी इथे वेट करावं लागणार आहे दुसरी बस येऊपर्यंत. तर तो पण काहीच करू शकत नाही. माझ्यासमोर IBN बटुता मॉल आहे, पण तो फिरायला पण माझ्याकडे कमी वेळ आहे. मला इथेच बसून वाट बघावी लागणार आहे बसची. ठीक आहे, बघूयात. दुपारचे 11:15 वाजलेत. 11:15ची बस मला मिळाली बरोबर 1 तासाने. आणि 15-20 मिनटाचा बस जर्नी होती. तिथून आता मी दुबई पार्क अँड रिसॉर्टला आलो आहे. तर इथं आता ते रिव्हरलँड आहे जे आपल्याला फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघूयात चला. हे मोठा अम्युजमेंट पार्क इकडं आहे, डिझनी वर्ल्डसारखं, ॲस्टेल वर्ल्डसारखं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर जीप या कंपनीची गाडी आहे, खतरनाक केलेली. समोर तुम्ही बघू शकता रिव्हरलँड दुबई. तर मित्रांनो, हे जे रिव्हरलँड पार्क आहे, दुबई पार्क आहे, तर हे पूर्णपणे फॅमिलीसाठी आणि जास्त करून लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी आहे. पण तुम्हाला यायचं असेल तर संध्याकाळीच तुम्ही आलेलं खरंच चांगलं आहे. कारण दुपारी फुल ऊन असते आणि तुम्हाला उन्हात भरपूर फिरावं लागतं. आतल्या राईड्स तुम्ही ठीक आहे AC मध्ये करू शकता, ज्या बाहेरच्या राईड्स आहेत आणि तुम्हाला बाहेरून जिथे जिथे फिरायचं आहे, कारण मोठं पार्क आहे, तर तुम्हाला उन्हात फिरावं लागेल. तर कृपया संध्याकाळी तुम्ही आला तर तुमच्यासाठी जास्त चांगलं होईल.
the rest of your day here at Riverland Dubai. बऱ्यापैकी आपण हे पार्क आपलं बघून झालेलं आहे. राईड्स काय आपण कुठल्या घेतलेल्या नाहीत. फक्त आतनं कसं आहे काय बघायला आलतो आणि ते युरोपियन थीमची जी काय त्यांनी स्ट्रक्चर उभा केलं आहे तेच फक्त बघायला आलतो मी इंस्टाग्रामवरून. तर आता वाजलेत 12:30 आणि बरोबर 12:50ला मला बस आहे. त्यामुळे आता परत एकदा मी परत लगबगीनं बाहेर पडत आहे. आणि ही बस परत चुकली तर आणि परत माझा वेळ जाणार अर्धा पाऊण तास 1 तास कधी बस माहीत नाही. आता मी चाललो आहे बुर्ज अल अरब बघायला. तिथे 7 स्टार हॉटेल आहे आपलं. तर चला जाऊयात बघायला. जिथून आपण आता आलो आहे तिथूनच बाहेर पडायचं आहे. बाहेर तुम्ही बघू शकता मोठं पार्किंग आहे पण बाहेर खूप ऊन आहे. तर इथं बसायला एक छोटीशी केबिन आहे जी AC आहे. त्यामुळे तुम्ही इथे आरामात बसू शकता. बघू शकता एक छोटंसं बाकडं आहे. इथं 3 लोक आरामात तिथं बसू शकतात. पण 15-20 माणसं याच्यात आरामात उभे पण राहू शकतात. चांगली AC रूम आहे त्यामुळे इथे बसायला आपल्याला काय वाटणार नाही. बसची वाट बघण्यात खूप मजा येईल. समोर बघू शकता मित्रांनो ऑन टाईम 12:53 म्हणजे 12:53ला बस इथे आलेली आहे. तर आता ह्याच्यात बसून आपण जाणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला आउटलेट विलेज बघायचं असेल तरीसुद्धा तुम्ही याच बसमधून आउटलेट विलेजला उतरू शकता. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. IBN बटुटा बस स्टेशनला मी आलेलो आहे कारण लास्ट बस स्टॉप हाच होता. आता 2 वाजता इथून बस आहे बुर्ज अल अरब हॉटेलला. तर तिथं आता आपण जाणार आहोत. तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे जुमेरा बीचवरती. रस्ता क्रॉस करून आलेलो आहे तिकडून. बघूयात आता जुमेरा बीच. माझ्या साईडला बघत आहात हॉटेल बुर्ज अल अरब 7 स्टार हॉटेल. तर हा सगळा आहे तो वॉकिंग एरिया आहे बीचच्या साईडचा. पाठीमागे तुम्ही बघू शकता हॉटेल बुर्ज अल अरब. फेरारी तुम्ही बघू शकता मित्रांनो. माझ्या पाठीमागे आपण आलेलो आहोत बीचवरती. पब्लिक बीच आहे हा. तर इथे तुम्ही माणसं करू शकता ते करू शकता. आता हा 3 नंबरपासून सर 10 नंबरपर्यंत इकडे 10 नंबरपर्यंत हे सगळं पब्लिक बीच आहे. तर इकडे आता तुम्ही आरामात मस्तपैकी एन्जॉय करू शकता फिरू शकता. बघू शकता इकडे भरपूर पक्षी वगैरे पण आहेत आणि अगदी निवांतमध्ये बीचवरती पडून राहिलेले आहेत सगळे फॉरेनर्स लोक. इकडे आरामात बघू शकतो.
गेला अर्धा ते पाऊण तास झालं मी इथं बसची वाट बघत बसलो. 8 नंबरची बस काय अजून यायला तयार नाही. दुबई मरीनाला आपल्याला जायचं आहे. आता बस कधी मिळते बघूया. एकदाची बस मिळालेली आहे. आता आपण मित्रांनो, आता मी दुबई मरीनामध्ये आलेलो आहे बसने. ते जे मध्ये जे दुबई मरीना जे पाण्याच्या कडेनं सगळीकडे बिल्डिंग्स आहेत, मध्ये लेकसारखं आहे, ते आता बघायला जाऊया. पलीकडच्या साईडला कसं जायचं काय माहीत नाही आहे, पण ठीक आहे बघूयात आपण. तर हे समोर बघू शकता मित्रांनो, हे आहे दुबई मरीना. इथे समोर सगळं बघू शकता तुम्ही, सगळ्या यॉट्स उभ्या केलेल्या आहेत इथे. आणि इथूनच दुबई मरीनाची जी क्रूज असते, भाऊ क्रूज जशी आहे तशीच मरीना क्रूज पण आहे. त्याच्यात तुम्ही जेवण वगैरे करू शकता आणि 1-2 तासाची राईड असते, ती इथूनच तुम्हाला करता येते. हा तुम्ही दुबई मरीनाचा नजारा बघू शकता. अजून रात्र झाल्यानंतर जे काय लाईटिंग चालू होईल आणि त्यावेळी जो नजारा बघण्यासारखा असेल. इकडे दुबई मरीनाला आल्यावर तुम्हाला भरपूर कॅफे आणि हॉटेल्स पण आहेत आणि डाव क्रूज पण आहे. त्याची आत्ताच मी एक चौकशी केली. 150 दिरहमला तुम्हाला अनलिमिटेड फूड आणि 2 तास त्यांची दुबई मरीना, दुबई आयलँड, पाम जुमेरा अशी 1-2 तासाची राईड आहे, ती सगळी तुम्हाला करून आणतात. पण त्याच्यासाठी 150 दिरहम त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता दुबई आहे. इकडे येऊन तुम्ही ह्या फेरीचा आस्वाद घेऊ शकता. मोठी व्हील आहे आणि तुम्हाला पूर्ण दुबईचं याच्यातून दर्शन होऊ शकतं. तर नक्की या आणि व्हिजिट करा आणि याच्यात तुम्ही बसण्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. मित्रांनो, आता माझं दुबई मरीना आणि दुबई आयन इथला जो परिसर होता तो सगळा बघून झालेला आहे. तर इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता, इथून आपण फेरीनं पलीकडे दुबई मॉलसाठी जाणार आहे. तर याचं 5 दिरहम तिकीट आहे, ते आपण काढलेलं आहे. इथं नवल कार्ड चालत नाही, तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट करावं लागेल. तर आता माझे 6:30 वाजले. 7 वाजता बोट आहे. 7 वाजता आपण बोटीत बसून मरीना मॉलकडे जाणार आणि तिकडून आपण मेट्रो पकडून आपल्या युनियनला आणि गुन्हा स्क्वेअरला पोचणार. जसं की आता प्लॅटफॉर्म 1 आणि प्लॅटफॉर्म 2 इथे दाखवलं आहे. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला प्लॅटफॉर्म 1 आणि इथं दिलेलं आहे, ही सगळी लाईन दिलेली आहे. तर आपल्याला खाली युनियनला जायचं आहे. चला लेफ्ट साईडला जाऊया. मित्रांनो, आता आपण दुबई मरीनाची सफर करणार आहे. फक्त 5 दिरहममध्ये पब्लिक मरीन ट्रान्सपोर्टेशनचा वापर करून. प्रायव्हेटमध्ये याच्यासाठी तुमच्याकडून 50, 100, 150 दिरहम एवढे घेतले जातात, कारण ती प्रायव्हेट बोट असते. आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करूया.
तर मरीना स्टेशनच्या म्हणजे हा रस्ता दिसेल डाव्या साईडला वळाल्यावर, तर सरळ पुढे चालत जायचं आहे आणि राईट साईडला आपल्याला पुढं सिग्नलपासून राईट साईडला वळायचं आहे. तिथे DMCC मेट्रो स्टेशन मिळेल आपल्याला. वरती आल्यानंतर आपल्याला अजून जरासं पुढं जायचं आहे आणि त्या कोपऱ्यातनं राईट साईडला वळायचं आहे. तर बघूयात सापडतं आहे का आपल्याला. तर ह्या सिग्नलपासून आपल्याला राईट वळायचं आहे. तर इथे आपल्याला आता जोपर्यंत आपला सिग्नल येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. बघूया ज्यावेळी रस्ता क्रॉस करतो त्यावेळी ही लोक आपल्याला फुल रिस्पेक्ट देतात. ते ग्रीन सिग्नल आपल्याला ऑलरेडी चालू झालेलं आहे, त्यामुळे आपण ह्या झेब्रा क्रॉसिंगवरनं क्रॉस करू शकतो रोड. आणि ते समोर तिकडं मेट्रो स्टेशन आहे. समोर वरती तुम्ही मेट्रो पण जाताना बघू शकता. हा जो समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय आडवा, हा सरळ तिकडे आपल्याला मेट्रोकडं घेऊन जातो. तिथे तुम्ही बोर्डसुद्धा बघू शकता, DMCC मेट्रो स्टेशन. वरती आपल्याला चालत जायचं आहे. वेळी तुम्ही मेट्रो स्टेशनमध्ये आला की तुम्हाला असे प्लॅटफॉर्म 1, प्लॅटफॉर्म 2, 3, 4 काय असतील ते दिलेले असतात. ते बघा तुम्ही कुठं जायचं आहे, कुठल्या ट्रेन पकडून जायचं, रेड का ग्रीन हे तुम्ही नक्की बघा. आणि इथं समोर तुम्ही बघू शकता आता आपण आहे DMCC.